तिसरा हप्ता देण्याची तारीख ठरलेली आहे. 29 सप्टेंबरला महिलांना तिसरा हप्ता मिळणार आहे. 29 सप्टेंबरला रायगडमध्ये जाहीर कार्यक्रम होईल. जवळपास 2 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अद्याप ज्यांना लाभ मिळाला नाही अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळेल. 29 सप्टेंबरला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांना मिळणार आहे. 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना योजनेचा लाभ वितरित करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर अर्जात त्रुटी आणि अन्य काही तांत्रिक अडचणीमुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या काही महिलांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नव्हता, अशा महिलांना या तिसऱ्या टप्प्यात योजनेचा लाभ दिला जाणार आहे. पुणे आणि नागपूरनंतर आता 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र ठरून देखील ज्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांच्या बँक खात्यात 4,500 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे आणि त्याचबरोबर इतर सर्व पात्र महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा केले जाणार आहेत. ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरला नव्हता तसेच अर्ज भरून मंजूर झाला नव्हता अशा महिलांच्या खात्यात 4,500 रुपये एकत्रित दिले जाणार आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे मिळून 3 महिन्यांचे पैसे या महिलांना मिळणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि पैसे आले नाहीत त्या महिलांना एकत्रित 4,500 रुपये मिळणार आहेत. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार त्या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत कधीही अर्ज केला तरी मागील महिन्याचा देखील लाभ मिळत होता. मात्र आता सप्टेंबर महिन्यात अर्ज केला तर फक्त आता सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास 2,40,00,000 यापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले.